नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2013 साठी 26 असणारे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे 26 प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरतीमध्ये 2019 ला विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। यापूर्वी आपण जवळपास 13 व्हिडिओ घेतलेले आहेत पहा तलाठी भरतीवरती, जे की मागील परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हे जे प्रश्न आहेत हेच प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे। मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला डेली क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोण एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 100 बळी घेणारा सर्वात वेगवान भारतीय बनला आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, खालीलपैकी कोण कशामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे ओडीआय मध्ये 100 बळी घेणारा पहिला वेगवान भारतीय कोण आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर मोहम्मद शमी हा जो आहे हा भारतातील असा पहिला फास्टर बॉलर बनला आहे की जो वन डे मध्ये 100 विकेट घेणारा प्लेयर ठरला आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 2 आहे, कोणत्या शहरात राष्ट्रकुल खेल स्पर्धा 2022 आयोजित केल्या गेल्या होत्या? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। पहा, करंट अफेअर्स 2022 ला हा प्रश्न येऊ शकतो, कारण राष्ट्रकुल खेल स्पर्धा ज्या आहेत ह्या कोणत्या शहरात आयोजित केल्या होत्या? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, बर्मिंगहॅम या शहरामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022च्या आयोजित केलेल्या होत्या। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 3 आहे, फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रहिवासी शाळेचे एकलव्य मॉडेल समर्पित केले होते? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर नांदेड या शहरामध्ये 2019च्या फेब्रुवारीमध्ये पंतप्रधानांनी एक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक रहिवासी शाळेचं एकलव्य नावाने मॉडेल जे आहे हे समर्पित केलं होतं नांदेडमध्ये। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 4 आहे, 2019 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे मध्य प्रदेशातील भोपाळ आणि डॅशमधील जोरहाट या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले होते। मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत आपण हे 2019च्या तलाठी भरतीसाठी पाहत आहोत। आपण लवकरच एक मराठी तर आपण मराठी करंट अफेअर्स वर देखील एक सिरीज सुरू करणार आहोत। त्यामध्ये प्रत्येक आठवड्यामधील जवळपास 40 प्रश्न असणार आहेत, म्हणजे जवळपास आपण 52 आठवडे जे असणार आहेत 2022 या वर्षाचे, ते 52 व्हिडिओ जे आहेत आपण पूर्ण सिरीज नुसार घेणार आहोत। त्याचे लवकरच तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील। त्यापूर्वी आपण 2019च्या तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर 2019 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे मध्य प्रदेशातील भोपाळ आणि डॅशमधील जोरहाट या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले होते। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1। लक्षात ठेवा, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि आसाम यामधील जोरहाट यामध्ये उद्घाटन करण्यात आलं होतं। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5 आहे, मार्च 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनाद्वारे स्थापन केलेल्या शांती विद्यापीठाने भारताच्या कोणाला डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर उपराष्ट्रपती यांना। तर लक्षात ठेवायचे, मार्च 2019 पहा, मार्च 2019 ला उपराष्ट्रपती कोण होते? व्यंकय्या नायडू। आणि व्यंकय्या नायडू यांना संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे स्थापन केलेली जी शांती विद्यापीठ आहे, तर शांती विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी सन्मानित केला आहे पहा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल, उपराष्ट्रपती। यानंतरचा प्रश्न आहे क्रमांक 6, मराठी भाषा दिन हा कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? पहा, मराठी भाषा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? सोबतच यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जातो, मराठी भाषा दिन हा कधी साजरा करतात? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो। पण कधी केला जातो लक्षात ठेवायचे, 27 फेब्रुवारी या दिवशी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात। जयंती कोणाची असती? तर कुसुमाग्रज। यावर अजून एक प्रश्न तयार होतो की कुसुमाग्रज हे कोणाचं नाव होतं? पहा, किंवा एक आपल्याला नाव दिलेलं असतं, तर कुसुमाग्रज टोपण नाव हे कोणाचं होतं? लक्षात ठेवायचंय,
शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव होतं कुसुमाग्रज आणि यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो 27 फेब्रुवारीला. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी थोरला हा शब्द दिलेला आहे, तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे आणि याचा उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर धाकटा. पहा, थोरला म्हणजे कोण? मोठा, आणि धाकटा म्हणजे कोण? तर लहान. या ठिकाणी लहान आणि मोठा विरुद्धार्थी शब्द होतो, त्यामुळे थोरला म्हणजे मोठा, धाकटा म्हणजे लहान. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी वाक्प्रचार आपल्याला दिलाय, उडत्या पाखराची पिसे मोजणे या वाक्प्रचाराचा अर्थ. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर अत्यंत अवघड काम चतुराईने करणे, म्हणजेच पहा आपण म्हणतो उडत्या पाखराची पिसे मोजणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, 2018 मध्ये ध्रुपदांगी कथ्थक यावरील अद्वितीय नृत्य रेसिडेन्सी उत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला गेला होता? प्रश्न महत्वाचा आहे हा देखील पहा. 2018 मध्ये ध्रुपदांगी कथ्थक यावर अद्वितीय नृत्य रेसिडेन्सी उत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर औरंगाबाद या ठिकाणी उत्सव जो आहे तो आयोजित केलेला होता. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 10वा आहे, 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानमधील कोणत्या आतंकवादी छावणीवर भारतीय वायुसेनेने हल्ला केला होता? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे पहा. जो 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी पुलवामा अटॅक झाला होता, लक्षात ठेवा. तर त्या पुलवामा अटॅकचं प्रत्युत्तर म्हणून 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानमधील खालीलपैकी अशी कोणती आतंकवादी छावणी होती की त्यावरती भारतीय वायुसेना, जी भारतीय म्हणजे इंडियन एअर फोर्स आहे, त्यांनी एक हल्ला केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जैश ए मोहम्मद हा आतंकवादी जी छावणी होती त्याची, त्यावरती पहा 26 फेब्रुवारी 2019ला इंडियन एअर फोर्सने हल्ला केला होता. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, कोणत्या भारतीय खेळाडूने वॉटरिंगन नेदरलँडमध्ये 20वे व्हिक्टर डच इंटरनॅशनल बॅडमिंटन 2019 मध्ये पदक जिंकले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर हर्षल दानी हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 12 आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत चलत राहा, म्हणजे आपल्याला रिव्हिजन याच ठिकाणी होत राहील. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 बोथट. लक्षात ठेवा, तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो बोथट. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपालाचा सल्ला घेतला जावा असं नमूद करतो? प्रश्न महत्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला विचारण्यात जातो पहा. एक वेळा कधी कधी हा प्रश्न आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये सुद्धा विचारण्यात येतो आणि हाच प्रश्न आपल्याला संविधानावर देखील विचारण्यात येतो. तर पहा प्रश्न काय आहे, तर भारतीय संविधानाचा असा कोणता अनुच्छेद आहे की त्या अनुच्छेदामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना जो राज्यपाल असतो म्हणजे गव्हर्नर असतो त्यांचा सल्ला घेतला जावा असं नमूद केलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर अनुच्छेद 217 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे पहा, राज्यपालाचा सल्ला घेतला जावा. कशासाठी? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, 13 एप्रिल 2019 रोजी खालीलपैकी कोणी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीला श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व केले होते? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे पहा. तर जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे हा 1919 साली घडलेला होता. तर याच हत्याकांडाच्या शताब्दीला श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्राचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 भारताचे उपराष्ट्रपती यांनी राष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. तर पहा त्यावेळी कोण होते उपराष्ट्रपती? तर व्यंकय्या नायडू हे जे आहेत हे त्या म्हणजे 2019च्या एप्रिलमध्ये उपराष्ट्रपती होते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, डॅश हा जिल्हा सागरमाला परियोजनेच्या अंतर्गत नियोजित दक्षिण कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोनचा एक भाग आहे? मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पहा, लक्षात ठेवा या ठिकाणी दक्षिण दिलेला आहे, त्या ठिकाणी पहा उत्तर कोकण असं दिलेलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. पहा, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा सागरमाला परियोजनेच्या अंतर्गत नियोजित दक्षिण कोकण कोस्टलचा इकॉनॉमिक झोन जो आहे त्याचा एक भाग आहे. पर्याय 2 सिंधुदुर्ग आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, कोणत्या वर्षामध्ये मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1916. मित्रांनो हा प्रश्न इतिहासातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा 1916 या साली मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्या दरम्यान लखनौ करारावरती सह्या करण्यात म्हणजे स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे भारतीय घटनेचा कोणता अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो. पहा भारतीय घटनेचा असा कोणता अनुच्छेद आहे की तो सर्व भारतीय जे काही सर्व्हिस आहेत त्यांना हाताळतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 312. हा जो आहे हा सर्व भारतीय सेवांना हाताळतो पहा अनुच्छेद. पर्याय क्रमांक 4 312 आपलं उत्तर असेल. प्रश्न 18 आहे महाराष्ट्रातील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा डॅश आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर जांभी मृदा आहे. त्यालाच पहा कधी कधी जांभीच्या ऐवजी लॅटेराइट प्रकारची मृदा असंही दिलं जाऊ शकतं. तर महाराष्ट्रातील दक्षिण कोकण किनारपट्टी जी आहे ही जांभी मृदा आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला IT हब म्हणून समजले जाते. पहा राज्यातील आपल्या IT हब म्हणून कोणत्या शहराला संबोधले जाते. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर पुणे या शहराला म्हटलं जातं पहा IT हब. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद 2022 कोणत्या ठिकाणी पार पडली होती. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक आर्थिक मंच वार्षिक परिषद जी 2022 ला झाली ती स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 भारताच्या डॅशच्या अनादराला प्रतिबंध करत नाही. प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. तर राष्ट्रीय सन्मान आणि अपमान प्रतिबंधक कायदा जो आहे हा 1971चा जो भारताच्या कोणत्या अनादराला प्रतिबंध करत नाही. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर राष्ट्रीय पक्ष अनादराला प्रतिबंध करत नाही. राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा जो की 1971 ला झालेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे ESPN मल्टीस्पोर्ट पुरस्कार 2019 मध्ये विकलांग खेळाडूचा विजेता खालीलपैकी कोण होता. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर एकता भयान हे जे आहेत पहा ESPN मल्टी स्पोर्ट पुरस्कार जो 2019 ला झाला त्यामध्ये पहा विकलांग खेळाडूचा विजेता होता एकता भयान. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे संविधानामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय लोकसभा किंवा संसदगृहाची कमाल सदस्य संख्या किती असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 552 एवढी सदस्य संख्या असते पहा. कमाल लक्षात ठेवायचंय संविधानामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय लोकसभा किंवा संसदगृह याची कमाल सदस्य संख्या जी आहे ही 552 असते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे 2 फेब्रुवारी 2019 रोजी कृषी निर्यात धोरणावरील पहिला राज्यस्तरीय जागृती कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर पुणे या शहरामध्ये. लक्षात ठेवा कधी 2 फेब्रुवारी 2019 रोजी कृषी निर्यात धोरणावरील पहिला राज्यस्तरीय जागृती कार्यक्रम हा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे जागतिक ओझोन दिन हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा जागतिक दिनविशेषवरचा आधारित प्रश्न आहे. यापूर्वी आपण पहा वर्षात जेवढे काही जागतिक दिनविशेष असतात त्यावरती डीपमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ देखील पाहून घ्यायचा आहे. तर जागतिक ओझोन दिन जो आहे हा पर्याय क्रमांक 2 16 सप्टेंबर या दिवशी साजरा करतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे जागतिक कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये बजरंग पुनियाने कोणते पदक पटकावले आहे. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर कांस्य पदक. लक्षात ठेवा जागतिक कुस्ती स्पर्धा जी 2022 ला आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी कांस्य पदक पटकावलं आहे. पर्याय 2 उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा आपले 26 जीकेचे प्रश्न की जे आपल्याला तलाठी भरती 2019 ला विचारण्यात आलेले होते. मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.